नमस्कार. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ फराग कानेरे तुमचं स्वागत करतो. नवरात्र चालू आली आहेत आणि एकंदर ते फेस्टिव्ह वातावरण जे आहे ते सगळीकडे आहे. रास गरबा, दांडिया असे अनेक खेळ रोज रात्री खेळायला तुम्ही जात असाल आणि आता हे जे 9 दिवस आहेत तर ते उपास करतात गुजराती लोक स्पेशली, आणि त्याचे नैवेद्याला बनवले जाणारे जे पदार्थ असतात ते खूप इंटरेस्टिंग असतात. खरं म्हणजे हा जो उत्सव आहे तर तो पश्चिम बंगालमध्ये वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्रात देवीची पूजा वेगळ्या पद्धतीने केली जाते आणि गुजरातमध्ये रास गरबा, दांडिया आणि नैवेद्य एकंदर तो फारच फॅब्युलस आणि एलॅबोरेटेड पद्धतीने साजरा केला जाणारा सण आहे. आणि अशाच या गुजराती कल्चरमध्ये बेसिकली गुजरात हा प्रांत हा शाकाहारी जेवणासाठी अतिशय पॉप्युलर असलेला प्रांत आहे. इतक्या एलॅबोरेटेड मेनूज ते करतात. म्हणजे आता महाराष्ट्रात आपण जर ब्रेकफास्टला एखाद दुसरा आयटम जर करत असतो म्हणजे पोहे किंवा शिरा केला किंवा उपमा केला, मिसळ केली, पण गुजरातमध्ये ब्रेकफास्टला 6-7 वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ ब्रेकफास्टला केले जातात. लंचला वेगळाच मेनू असतो, डिनरला वेगळाच मेनू असतो आणि प्रत्येक ठिकाणी असे लार्ज नंबर ऑफ चॉईसेस असतात. तर त्या अशा बलाढ्य अशा खाद्य संस्कृतीमधल्या 2 उत्कृष्ट रेसिपीज आज आपण आपल्या किचनमध्ये करणार आहोत. चला तर किचनला जाऊयात. आता तुम्हाला गुजराती रेसिपीज दाखवायच्यात म्हटल्यानंतर आय वॉज बिट कन्फ्युज्ड, कारण गुजराती पदार्थ सगळेच चांगले येतो. तर त्यातल्या 2 रेसिपीज अशा कुठल्या चूज करायच्या मी थोडासा विचार केला आणि 2 भन्नाट रेसिपीज काढलेल्या आहेत. पहिली रेसिपी आहे कढी पकोडा, जी ट्रेडिशनली सगळ्या गुजराती घरात केली जाते, आणि दुसरी रेसिपी आहे खजूरना घुगरा, एक स्वीट डिश आहे. आता पहिल्या रेसिपीचं आपण साहित्य बघू. वाटीभर बेसन, 1.5 ते 2 वाटी दही, बटाट्याचे पातळ केलेले स्लायसेस, साजूक तूप, कांद्याचे स्लायसेस, पालक चिरलेला, लाल सुकी मिरची, सोडा बायकार्बोनेट, हिंग, मेथी, जिरं, अख्खे धने, धनापूड, मोहरी, ओवा, लांब कापलेलं आलं, हळद, मिरची, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. कढीचं जे मिश्रण आहे ते चांगलं घुसळून घेऊयात आपण एका बोलमध्ये. आता हे जे दही घेतलंय मी तर ते 1 दिवस जुनं दही घेतलंय, जेणेकरून त्याच्यामध्ये थोडासा आंबटपणा आलेला असतो, कारण कढीला आंबटपणा असणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, चवीपुरतं मीठ, थोडीशी धनेपूड आणि हे जे बेसन जे घेतलंय जस्ट 2 ते 2.5 टीस्पून. आता हे सगळं छान आपण मिक्स करून घेऊ. आता आपल्या कढीची कन्सिस्टन्सी जी आहे तर हे जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये पाणी घालून त्याला आपण पातळ करून घ्यायचं आहे. याला आपण बेसन लावलेलं असल्यामुळे जेव्हा आपण ही कढी सिमर करू तेव्हा त्यामुळे त्याला दाटसरपणा येणारच आहे. आता पॅनमध्ये आपण हे जे कढीचं मिश्रण जे आहे ते आपण सिमर करत ठेवू. आता या उरलेल्या दह्यामध्ये आपण काय करणार आहोत तर आपलं बेसन घेऊन आणि पालक घेऊन त्याचे पकोडे करून घेणार आहोत, त्याचं मिश्रण तयार करून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा बेसन. आता दही आणि बेसन जे आहे तर ते आपण या मोठ्या बोलमध्ये काढून घेऊ. त्याच्यामध्ये थोडासा ओवा, थोडंसं जिरं, थोडीशी धनेपूड, चवीपुरतं मीठ, लाल तिखट आणि बारीक चॉप केलेली मिरची, आल्याचे बारीक केलेले काप, खुसखुशीत करण्यासाठी थोडासा अगदी सोडा, खमंगपणासाठी थोडंसं हिंग. आता हे सगळं जे आहे ते आपण असं छान मिक्स करून घेणार आहोत. आणि त्यामध्ये हा जो पालक आहे तर तो घालून त्याचे पकोडे करणार आहोत. तेल ऑलरेडी तापत ठेवलेलं आहे तर त्यामध्ये आता हे पकोडे आपण छान फ्राय करून घेऊ. आपण बऱ्याच वेळा रेस्टॉरंट्समध्ये जातो आणि आपण मेनू कार्ड पाहिल्यानंतर थोडेसे हताश होतो, कारण शाकाहारी लोकांसाठी जास्त ऑप्शन्स नसतात. पण गुजरातमध्ये मात्र ही परिस्थिती नाही आहे. गुजरातमध्ये जास्तीत जास्त शाकाहारच फेमस आहे आणि तिकडं शाकाहारी इतक्या पदार्थांची रेलसेल असते नुसती. म्हणजे आय मस्ट ॲडमिट वन थिंग की मला ज्या काही शाकाहारी रेसिपीज माहिती आहेत आणि ज्यावर मी मास्टरी घेतली आहे त्याच्यापैकी बऱ्यापैकी रेसिपीज मी या गुजराती फॅमिलीजकडनं शिकलेलो आहे. नॉट इन हॉटेल्स, ऑथेंटिक फॅमिलीच्या रेसिपीज. आता हे पकोडे फ्राय होत आहेत, आपली कढी
जी आपण सिमर करत ठेवलेली होती. आणि आता आपले पकोडे जे आहेत ते छान फ्राय झालेत. ते पहिल्यांदा काढून घेऊ. इथे जे आपण बटाट्याचे स्लाइस करून घेतलेत तर ते इतके असे थिन केलेत जे या कढीमध्ये सिमर होताना शिजतील. त्यामुळे बटाट्याचे स्लाइसेस आता या कढीमध्ये घालूयात आपण. बटाटे स्लाइसेस आणि कांद्याचे राउंडल्स म्हणजे कांद्याचे स्लाइसेस. आता गुजराती कढी म्हणलं की ऑब्व्हियसली त्याची जी फोडणी आहे ती तुपावरच असली पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं जिरं या पॅन मध्ये आपण रोस्ट करून घेऊ. थोडे धने, थोडीशी मेथी, थोडासा कडवटपणा आणि इट ॲड्स हेल्थ व्हॅल्यू ॲज वेल. हे असं छान रोस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत तूप. या फोडणीमध्ये थोडंसं आलं, हिंग, थोडीशी हळद. आता ही जी फोडणी आहे ती आता आपल्या कढीवर आपण घालणार आहोत. हलकंच मीठ. तुम्हाला आता ही कढी गोडसर आवडत असेल म्हणजे थोडीशी राजस्थानी पद्धतीची करायची असेल तर त्याच्यामुळे तुम्ही थोडीशी साखर घातली तरी सुद्धा चालेल. आणि कढी स्टीम राईस किंवा गुजराती पद्धतीने केलेला जो कोरिएंडर राईस म्हणजे फ्रेश कोथिंबीर घालून केलेला जो भात असतो फार सुरेख लागतो. तो या कढीबरोबर अतिशय अप्रतिम लागतो. या कढीवर आता झाकण ठेवून त्यातले बटाटे आपण साधारणतः 5 ते 7 मिनिटं सिमर करून शिजवून घेऊ. आपले पकोडे जे आहेत ते तयार आहेत. आपली कढी सुद्धा छान सिमर झालेली आहे. त्यातले बटाटे सुद्धा शिजले असतील. विल जस्ट चेक इट. लवली. आता या कढीला हे जे पकोडे आहेत ते ॲड करायचे अँड दॅट्स इट. कढी पकोडा रेडी. मी जोपर्यंत सर्विंग बोलमध्ये काढून घेतोय तोपर्यंत पटकन याची साहित्य आणि कृती लिहून घ्या. कढी पकोडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, दही, बटाट्याचे काप, तूप, कांदा, पालक, खायचा सोडा, हिंग, मेथी, जिरं, धणे, लाल मिरची, आलं, ओवा, मोहरी, जिरेपूड, हळद, मिरची, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये दही घेऊन त्यामध्ये हळद, तिखट, मीठ, धणेपूड, बेसन घालून मिश्रण फेटून घ्यावं. एका पॅन मध्ये हे मिश्रण ओतून मंद आचेवर शिजू द्यावं. त्यामध्ये बटाटे आणि कांद्याच्या चकत्या घालून एक उकळी काढावी. दुसऱ्या पॅन मध्ये जिरं, धने आणि मेथीदाणा भाजून घ्यावा. त्यामध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घालावं. त्यामध्ये लाल सुक्या मिरच्या, आलं, हिंग आणि हळदीची फोडणी करावी आणि ती कढीमध्ये घालून थोडा वेळ कढी उकळवून घ्यावी. एका बाउल मध्ये दही आणि बेसन घेऊन त्यात ओवा, जिरं, धणेपूड, मीठ, तिखट, हिरव्या मिरचीचे तुकडे, आलं, खायचा सोडा, हिंग आणि चिरलेला पालक घालून पकोड्यासाठीचं पीठ भिजवावं आणि या पिठाचे पकोडे खरपूस तळून घ्यावेत. सर्व्ह करताना कढीमध्ये पकोडे घालावेत.